ची बातमी पाहूयात। नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारण्याच्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे यांनी आज मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीत अमित ठाकरे यांनी कावरे यांची कानउघडणी करत मुंबईतील मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करणारे मुद्दे पुढे आणू नका असा स्पष्ट इशारा दिला। तसेच कावरे यांनी नंतर केलेले व्हिडिओ देखील पसंत नसल्याचे सांगत त्यांनी मुंबईकरांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला। सर्व मुंबईकरांची जाहीर माफी मागावी अशी सूचना अमित ठाकरेंनी केली। याआधी मनसेनं कावरे यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। तुला कळलं काय तुझी चुका? आणि मला तुझे जे पुढचे व्हिडिओज जे आले एक्सप्लेनेशनचे ते पण नाही आवडले। तू जे बोललायस ते अतिशय चुकीचं आहे आणि माझ्यासकट तू अख्ख्या मुंबईकरांना दुखवलंयस। सगळ्यांची माफी मागायची तुला कारण न देता। कळलंय? पण तुम्हाला माहिती आहे की तुमच्या या वक्तव्यामुळे लोकांमध्ये नाराजी उफाळून येऊ शकते, त्यामुळे सोशल मीडियावरती केलेला हा स्टंट होता का? कारण की प्रसिद्ध होण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी सुद्धा असे लोक करत असतात। त्याच्याबद्दल मी स्पष्टीकरण माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे। तर माझ्या त्या लाईनमुळे कुठल्या मुंबईकरांचा मन दुखावलं असेल तर मी मनापासून त्याची माफी मागतो। पण आता अमित ठाकरेंनी असं तुम्हाला काय सांगितलं? काय तुमच्या दोघांमध्ये संभाषण झालं? हे संभाषण झालं की मुंबईकरांचं मन दुखावलं गेलं तुझ्या या वाक्यामुळे, तर मुंबईकरांची आणि मी त्यांची मनापासून माफी मागतो।